वडापाव म्हणलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. अगदी गरिबाचं खाणं म्हटलं तरीही चालेल, कारण साधारण 12 ते 15 रुपयामध्ये मिळतो आणि पोटभरीचा हा पदार्थ सगळेजण आवडीने खातात. हे वडे बघा, माझे अजिबात तेलकट झाले नाही आहेत. हे असे अजिबात तेलकट होऊ नये, तसेच याचं अचूक प्रमाण आज आपण पाहणार आहोत. आतून छान असे मऊ लुसलुशीत, वरून काहीसे कुरकुरीत, अगदी पातळ आवरण असलेले हे वडे कसे तयार करायचे याची सोपी आणि अचूक पद्धत आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम वड्यांसाठी आपण बटाटे उकडायला ठेवणार आहोत. इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं. बघा, साधारण 1 इंचापर्यंत मी पाणी घातलेलं आहे. आणि हे बटाटे उकडतानाच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे बटाटे अजिबात बेचव लागत नाहीत. अगदी मस्त आतपर्यंत याच्या मीठ मुरलं जातं. आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोवर इथे आपण हे बटाट्याच्या भाजीचं वाटण तयार करतो आहे. त्याकरता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातल्या. पाऊण इंच आलं घालायचं आहे. आलं थोडं कमी घालायचं आणि लसूण थोडंसं जास्त घालायचं. एक 7 ते 8 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे 2 चमचे धने घेतलेले आहेत. खरं तर गाड्यावर जो वडापाव तयार करतात त्यासाठी धण्याची भरड करून मग ती त्यामध्ये घालत असतात, पण आता थोडेसे धणे मिक्सरमध्ये बारीक होणार नाही म्हणून मी या ठेच्याबरोबरच हे धणे घातलेले आहेत आणि हे चांगलं भरडसर असं वाटून घ्यायचं आहे. फार बारीक न करता हे धणे असे दाताखाली खाताना आले पाहिजेत. हे आता आपलं मसाला तयार झालेला आहे. आता आपण लगेच पीठ भिजवून घेऊया. इथे मी 1.5 कप आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 150 ग्रॅम इतकं हे बेसन घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. काही जणं यामध्ये तांदळाचं पीठ घालतात, पण तांदळाच्या पिठाने वडे सुरुवातीला जर कुरकुरीत होतात, पण नंतर ते कडक होण्याची शक्यता असते. आता हे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं. साधारण पाऊण कप इतकं पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागतं. 1.5 कप पिठासाठी पाऊण कप पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला पळीने याची कन्सिस्टन्सी दाखवते. बघा, साधारण इतकं हे सैलसर पीठ असायला हवं. हे आता आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवूया. तोवर इथे आता बटाट्याच्या भाजीची तयारी करूया. इथे हे उकडून सालं काढून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत. हे पूर्णतः थंड झाले की मगच हे असे कुस्करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला कुस्करलेले नसेल आवडत तर अगदी मॅश केले तरीही चालतील. आता या भाजीला फोडणी देऊया. त्याकरता 1 टेबलस्पून तेल गरम केलं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे. पाव चमचा जिरे घालायचे. त्याचबरोबर इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस घालायचं आहे ते मेथीदाणे. एक 10 ते 12 मेथीचे दाणे घालायचे. याचा स्वाद अप्रतिम येतो. तुम्ही नक्की एकदा तरी घालून पहा. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. पाव चमचा हिंग घालायचा आहे. थोडीशी हळद घालायची आहे. आणि त्यानंतर हा जो आपण आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे चांगलं असं परतून घ्यायचं. खरं तर वडापावच्या दुकानामध्ये हा ठेचा असा आधीच तयार करून ठेवलेला असतो आणि बटाटे एक बाजूला उकडून ठेवलेले असतात. हा ठेचा मी चांगला परतून घेतला. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हा एकदा पुन्हा परतून घ्यायचा. असा हा ठेचा जर तुम्ही भरपूर असा बनवून ठेवला तर हवं तेव्हा बटाटे उकडून यामध्ये मिसळले की तुमची बटाट्याची भाजी बनवून तयार होते. आता आपण गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये हे कुस्करलेले बटाटे घालून एकदा चांगले मिसळून घ्यायचे. वडापावच्या गाडीवर हा असा ठेचा बनवून तयार असतो. त्याचबरोबर बटाटेसुद्धा उकडून तयार असतात, म्हणजे पटकन ते लोक हे असं भाजी बनवून तयार करू शकतात. फक्त त्या ठेचा या बटाट्यांमध्ये मिसळतात की त्यांची भाजी बनवून तयार होते. वरून अशी भरपूर देठासहितच कोथिंबीर घालायची आहे, कारण देठांना स्वाद खूप छान असतो. वरून ही अशी भरपूर कोथिंबीर घातली की त्याचा स्वाद अगदी छान या वड्यांमध्ये उतरला जातो. हे चांगलं असं परतून घेतलं. गॅस बंदच आहे. फक्त हे असं परतून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडं थंड व्हायला बाजूला ठेवायचं. मिश्रण हात लावण्याइतपत थंड झालं की लगेच याचे वडे बनवायला घ्यायचे आहेत. हे हातावर मिश्रण असं घ्यायचं, लाडूसारखं गोल करायचं आणि याला थोडासा दाब द्यायचा. या पद्धतीने असे हे वडे तयार केले जातात. आणि अजून एक पद्धत आहे ज्या पद्धतीमध्ये हा वड्याला दाब न देता फक्त हा असा गोल गरगरीतच वडा ठेवला जातो.
तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने तुम्ही हे वडे तयार करून घेऊ शकता। आपण फोडणी करता अगदी कमीत कमी तेलाचा वापर केला, तसेच बटाटे उकडताना कमीत कमी पाणी वापरल्यामुळे हे असे अगदी अजिबात तेलकट न होणारे आपले हे वडे बनवून तयार होतात। त्यामुळे इथे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की कमी पाणी ठेवून बटाटे उकडायचे आणि भाजी ही फोडणी करताना सुद्धा कमीत कमी तेलाचा वापर करायचा। इथे आपले हे साधारण 12 वडे बनवून तयार झालेले आहेत। हे वडे असे बनवून ठेवायचे, त्यानंतर तेल तापायला ठेवायचं आहे। तेल तापायला ठेवल्यानंतर तेल चांगलं गरम झालं की मग या पिठामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे। आधीच सोडा घालून ठेवायचा नाही। साधारण 2 ते 3 चिमूट इथे मी सोडा घातला आणि हे असं चांगलं फेटून घेतलं। यामध्ये आपल्याला जास्तीचा सोडा वापरायचा नाही आहे, कारण वडे खूप तेलकट होऊ शकतात। बघा, हे असं इतकं घट्टसर आपलं पीठ असायला हवं। सोडा जास्त घातला तर तो घशात खाताना लागला जातो आणि वडेसुद्धा जास्तीचं तेल शोषून घेत नाहीत, म्हणजे अजिबात वडे तेलकट होत नाहीत। आता तेलही चांगलं तापल्यानंतर तेल चांगलं कडकडीत तापायला हवं, त्यानंतर हे वडे असे सोडून घ्यायचे आहेत। वडे सोडण्यासाठी मी इथे साधा चमचा न वापरता हा फोक वापरलेला आहे, कारण फोकमध्ये जास्तीचं पीठ साठलं जात नाही आणि वड्याचं आवरण अगदी खूप जाड न होता अगदी छान मस्त पातळ तयार होतं। तसंच तेलामध्ये जास्तीचं पीठसुद्धा पडलं जात नाही, म्हणून फोकने हे असे वडे अगदी हाताने सोडल्यासारखेच होतात। त्यामुळे चमच्याचा वापर न करता हे फोकनेच असे वडे सोडून घ्यायचे आहेत। आता गॅस मोठाच आहे, मोठ्या आचेवर हे चांगले वडे सोनेरीचा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। बघा, आपले वडे अगदी मस्त छान असे तरंगत आहेत, याचाच अर्थ आपले वडे अगदी मस्त बनवून तयार झालेले आहेत। हे एक बॅच मी तळून घेतलेली आहे। बघा किती छान वडे तयार झालेत। आता दुसरी बॅचसुद्धा ह्याच पद्धतीने अशी सोडून घ्यायची आहे। गॅस कुठेही लहान करायचा नाही आहे, मोठ्या आचेवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत। लहान आचेवर तळले तर मात्र तेलकट होण्याची शक्यता असते। तसेच वड्याची आपली आतली भाजी जर खूप तेलकट असेल किंवा बटाटे खूप चिपचिपीत असतील, खूप ओलसर असतील तर मात्र वडे तेलकट होतात। त्यामुळे या सगळ्या बारीक सारीक गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमचे वडे अजिबात तेलकट होणार नाहीत। आता हे जे उरलेलं पीठ आहे हे आपण असं या तेलामध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे आपण जी चटणी तयार करणार आहोत, वड्यापावसोबत जी चटणी लाल सुकी असते ती चटणी या अशा चुऱ्यापासूनच तयार केली जाते। हा असा वडे घालताना जो आजूबाजूला चुरा शिल्लक राहतो किंवा हे पीठ उरल्यानंतर त्याचं हे असं ते तळून घेतात आणि मग त्याची ती चटणी बनवून तयार करत असतात। आता हे छान असं सोनेरीचा रंग येईपर्यंत मी तळून घेतलं। हा चुरा आता एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर मिरच्या तळायला घ्यायच्या। मी मिरच्यांना इथे कट देऊन घेतलेला आहे आणि या मिरच्या साधारण हलकेसे त्यावर डाग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि मग एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि त्यावर थोडंसं मीठ घालायचं। ही मिरची वडापावसोबत साधारणतः खायला दिली जाते। आता आपण सुकी चटणी बनवतोय त्याकरता हा जो चुरा आपण तळून घेतला तो घातला। एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। 1 चमचा तिखट आणि मीठ घालायचं आहे। लसणाच्या पाकळ्या मी सालीसहितच घातल्या, म्हणजे चटणी अशी मस्त मोकळी छान तयार होते। बघा, अगदी वडापावच्या दुकानात जशी मिळते तशी ही चटणी बनवून तयार झाली आहे। आता वडापाव कसा सर्व करायचा ते दाखवते। पावाचे हे असे 2 भाग करायचे आणि मग हा वडा सर्व करायचा। बघा, आपला वडा अजिबात कुठेही तेलकट झालेला नाही आहे, अगदी छान मस्त असा वडा तयार झालेला आहे। माझ्या हाताला कुठेही तेल लागत नाही आहे, असे हे अजिबात तेलकट न होणारे आपले वडे तयार झालेले आहेत। कारण आपण बटाटे उकडताना सुद्धा जास्त पाण्याचा वापर केला नाही, सोडासुद्धा प्रमाणातच घातलेला आहे। तसेच वरचं आवरणसुद्धा आपलं अगदी पातळ झालेलं आहे, कारण मी जे प्रमाण सांगितलं ते अगदी अचूक आहे। या प्रमाणात केलं तर तुमचंसुद्धा वड्यांचं आवरण फार जाडसर होणार नाही आणि जाड आवरणाचे वडे खायलासुद्धा अजिबात चांगले लागत नाहीत। त्यामुळे हे असं पातळ आवरण असलेले हे असे मस्त वरून खुसखुशीत आतून मऊसूत असे हे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत। हे असे मिरची चटणी याबरोबर हा असा वडा सर्व केला जातो। तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। अशाच प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। सबस्क्राईब करणं, बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निःशुल्क आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या प्रमाणबद्ध रेसिपीसह। धन्यवाद।